नमस्कार. तर आज होतं धुलिवंदन. तर हा ब्लॉग जो आहे तो धुलिवंदनचा आहे. त्याच्यामुळे मी हा लाँग व्हिडिओ बनवला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे पूर्णपणे धमाल आणि मस्ती असणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सिद्धीचे बाबा होळीसाठी काहीतरी बनवतात. तर हेच बनवत होते ते. एका पाईपला त्यांनी छोटे छोटे असे छिद्र पाडले होते आणि त्याचं पाणी जे आहे ते एकदम शॉवरसारखं येत होतं. तर इथे सिद्धीच्या बाबांनी रिद्धीला छान असं कलर लावला होता. तर ती एकदम शॉक होती, बघत होती काय लावलंय काय नाही, कारण की ती नेमकंच झोपेतून उठली होती. त्याच्यामुळे तिला काही कळतच नव्हतं काय करतायत हे. आणि त्यांना बोलली मला कलर लावता. आधी छान असा कलर लावला आणि मग नंतर एकदमच भंडारा लावून दिला माझ्या कपाळावरती. तर मी नंतर तो थोडासा पुसून काढला आणि एकदम टिक्क्यासारखा छोटाच ठेवला. मग नंतर बाहेर गेले. तर बाहेर गेल्यावर मग काय विचारूच नका, सगळ्यांनीच मिळून कलर लावला. रिद्धीला देखील, मला देखील. सिद्धीचे तर सकाळपासूनच सुरू झालं होतं कलर खेळायचं. मी देखील नंतर सगळ्यांना कलर लावला, थोडेफार फोटोज काढले, कारण की नंतर कलर खेळून झालं की फोटो काढण्यासारखा अवतार अजिबातही राहत नाही. त्याच्यामुळे जे काय फोटो काढायचे थोडाफार कलर लावायचा आणि लगेच फोटो काढून घेत असते. नंतर दीदीने देखील रिद्धीला पाण्याखाली नेलं. तर तिला सुरुवातीला खूप मज्जा वाटली भिजायला, पण मग नंतर थोडा वेळ 10-15 मिनिटं झाली थांबली आणि मग थंडी वाजायला लागली. मग त्याच्यामुळे मी तिला घरात आतमध्ये घेऊन गेले. धुलिवंदन जे आहे ते आम्ही आमच्या बिल्डिंगच्या लेडीज सोबतच खेळतो, बाकी दुसरी कुठेच जात नाही. सगळ्याजणी आपलं आपलं काम जसं आवरण तसं खाली येतात आणि मस्त मग खेळतात. सुरुवातीला जे आहे ते कोणी लेडीज आल्याच नाही. मी आणि माझ्या 2 मैत्रिणी आणि आमचे मुलं असे मिळून सगळेजण जे आहेत ते कलर खेळत होतो. आधी आम्हाला वाटलं कोणी येतंय का नाही कलर खेळायला. पण मग नंतर ज्यांची जशी कामं आवरतील तसे एक एक करून लेडीज सगळे आल्या. ह्या वर्षी आम्ही होळीसाठी स्पेशल टी-शर्ट घेतले होते चौघांसाठी, म्हणजे मी, सिद्धीचे बाबा आणि रिद्धी सिद्धी, आम्ही चौघांनी छान असे टी-शर्ट घातले होते. नाहीतर दरवर्षी आपले जुने टाकून दिलेले कपडेच घालत असतो. रिद्धी जी आहे ती जास्त वेळ पाण्यामध्ये थांबल्यामुळे तिला थंडी वाजायला लागली. मग मी तिला घरात घेऊन गेले, चेंज केला आणि मग नंतर पाण्यात आणलंच नाही. मग सगळ्या लेडीज आल्यावर आम्ही सगळ्यांनी एकमेकीला कलर लावला आणि मग छान असं पाण्याखाली डान्स केला. मग कलर खेळून झाल्यावर आम्ही घरात गेलो, अंघोळ्या केल्या सगळ्यांनी आणि सगळ्यांच्या चेहऱ्याचा कलर गेला. पण सिद्धीच्या चेहऱ्याचा काय कलर जातच नव्हता. खूप धुतलं मी, कारण की तिने कलर खेळायला जायच्या आधी तेल लावलंच नव्हतं चेहऱ्याला. तर तिला खूप टेन्शन आलं होतं की माझ्या चेहऱ्याचा कलर जाईन ना मम्मा, माझा पेपर आहे उद्या, नाही जर गेला तर मी कशी दिसेन स्कूलमध्ये. तर मी तिला बोलले की तू टेन्शन नका घेऊ, तुझ्या चेहऱ्याचा कलर काढायचं काम माझं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.